नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एलिगंट किचन अँड ब्लॉग्स. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी विंटर स्पेशल लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर याला तुम्ही मेथीचे लाडू म्हणू शकता, डिंकाचे लाडू म्हणू शकता किंवा खारी खोबऱ्याचे लाडू देखील म्हणू शकता. तर डिंकाचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशीच काय करायचं, पॅन मध्ये इथे मी आता 100 ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. लो फ्लेमवर फक्त थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला याला भाजायचंय. आता आपली मेथी थंड झालेली आहे. आता ती आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊ. आता ही आपण याची बारीक पावडर करून घ्यायची. आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता इथे मी 1 कप दूध घेतलंय आणि हे तापून थंड केलेलं रूम टेम्परेचरचं दूध आहे. थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. बघा इथं मी पूर्ण 1 कप दूध घातलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे ही आपली मेथी भिजली पाहिजे. आता यावरती झाकण ठेवून हे आपण आता रात्रभर ठेवणार आहे आणि या दुसऱ्या दिवशी आपण मग याचे लाडू तयार करायला घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथं मी नट्समध्ये घेतलेला आहे 200 ग्रॅम सनफ्लावर सीड, 200 ग्रॅम मेलन सीड आणि 200 ग्रॅम हे पंपकिन सीड आहे, ज्याला की आपण लाल भोपळ्याचे बिया पण म्हणतो. तर यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, जे की आपल्या केसांसाठी चांगलं असतं, नखांसाठी चांगलं असतं, आपल्या स्किनसाठी चांगलं असतं आणि आपल्या बोनसाठी म्हणजे हाडांसाठी पण चांगलं असतं. त्यामुळे हे हाय प्रोटीन असतं. तर हे नट्स तुम्ही नक्की घाला. हे आहे पंपकिन सीड, लाल भोपळ्याच्या बिया. तर यामध्ये सेलिनियम नावाचं एक जे मिनरल आहे ना, ते आपल्या दुसऱ्या कशातून मिळत नाही आणि जे की आपले ब्लड सेल डॅमेज होण्यापासून आपलं ते संरक्षण करतं. त्यामुळे तुम्ही हे अजिबात स्किप करू नका. त्यानंतर आता इथं मी 200 ग्रॅम एवढे काजू घेतलेले आहेत. त्यानंतर 200 ग्रॅम बदाम घेतले. त्या बदाममध्ये व्हिटॅमिन ई असतं, जे की आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं. त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम एवढी गोडांबी घेतली. बिबे असतात ना, ते बिबे फोडल्यानंतर जे आतमध्ये अशा प्रकारचं बी निघतं, हे बघा, तर ह्यालाच आपण गोडांबी म्हणतो. तर ही इतकी पौष्टिक आहे ना, तर पूर्वीच्या काही बाळंतिणीचे जे लाडू बनवले जायचे त्यामध्ये याचा वापर केला जायचा. तर ह्याचं महत्व याच्यामध्ये ना व्हिटॅमिन ई असतं, व्हिटॅमिन सी असतं आणि तुम्हाला जर काही श्वासनासंबंधी त्रास असेल ना, तर त्याच्यासाठी ते एकदम रामबाण उपाय आहे. कारण मला स्वतःला मागच्या पावसाळ्यामध्ये इतका जास्त त्रास झाला, मग अक्षरशः मला श्वास घेता येत नव्हता. म्हणजे मी 2 ते 3 महिने पावसाळ्याचे पूर्ण पावसाळा संपूपर्यंत अशी भिंतीला टेकून बसायची. म्हणजे रात्र रात्र मला खाली झोपलं की लगेच खोकला यायचा, श्वास पण घ्यायला त्रास व्हायचा, ब्रोंकायटिसचा त्रास झाला होता. तर त्यानंतर मी थंडीमध्ये हे लाडू बनवले होते, मेथीचे शुगर फ्री लाडू. तो पण रेसिपी खूप छान झाली होती ती आणि खूप जणांनी ट्राय पण केले. तर सगळ्यांनी मला फोन करून करून सांगितलं की खूप छान लाडू झाले म्हणून. तर त्यामुळे ह्या पावसाळ्यामध्ये मला अजिबात श्वासनाचा काही त्रास झाला नाही. तर तुम्ही हे लाडूमध्ये नक्की ऍड करा. त्यानंतर इथे मी 400 ग्राम डिंक घेतलेला आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यानंतर इथे मी 250 ग्रॅम एवढे हे गावरान तीळ घेतलेले आहे. तिळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि त्याचबरोबर फायबर पण असतं, जे की आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं. आणि आता त्यानंतर इथं 250 ग्रॅम एवढीच मी इथं जवस घेतलेली आहे. यामध्ये ओमेगा 3 असतं. आता तुम्ही म्हणाल की या लाडूमध्ये तीळ आणि जवस घालत नाही, तर हो मला पण माहिती आहे तर घालत नाही. तर हे इतके पौष्टिक असतात की आपण ते फक्त चटणीच्या फॉर्ममध्येच त्याला खातो. तर इतर वेळी आपल्या ते असे खाल्ले जात नाहीत. तर म्हणून ज्या गोष्टी हेल्दी आहेत त्या गोष्टींचा आपण नक्कीच वापर केला पाहिजे. त्यानंतर आपण जी काल मेथी दुधामध्ये भिजत घालून ठेवली होती, तर ती आहे ही. तर मेथीमुळे आपलं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतं, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल पण आपल्या कंट्रोलमध्ये राहतं. त्याचबरोबर मेथीमध्ये व्हिटॅमिन B1, B2, B3 आणि B6 आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन सी पण असतं. त्यामुळे आपण हे मेथीचे लाडू नक्कीच खाल्ले पाहिजे. म्हणजे कमरेसाठी तर एकच नंबर आहे मेथी. त्यानंतर इथं मी अर्धा किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर ही नाचणी मी नॉर्मल आपण जी किराणा शॉपमधनं नाचणी आणतो ती आणली, त्याला साफ केलं व्यवस्थित. त्यानंतर ती गिरणीत दळून आणली आणि चाळणीने ते पीठ मी गाळून घेतलेलं आहे आणि गाळल्यानंतर ते अर्धा किलो मी मोजून घेतलेलं आहे. तर यामध्ये आयर्न, कॅल्शियम आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे इतर वेळी आपली ही नाचणी खाल्ली जात नाही. तर थंडीमध्ये आपण जे लाडू करतो त्यामध्ये तुम्ही ह्याचा वापर नक्की करा. यामुळे आपल्या लाडूला थोडंसं बाइंडिंग पण येतं आणि आपले लाडू पौष्टिक पण होतात. त्यानंतर इथं मी अर्धा किलो गूळ घेतलाय आणि तो चिरून घेतलेला आहे. तर गुळामध्ये तुम्हाला माहितीच आहे खूप जास्त प्रमाणामध्ये आयर्न असतं, ज्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिनची कमतरता अजिबात होणार नाहीये. त्यानंतर इथं मी अर्धा किलो गाईचे तूप घेतलेले आणि हे घरी तयार केलेलंच तूप घेतलंय मी इथं. त्यानंतर इथं मी अर्धा किलो खोबरं घेतलंय आणि त्याला किसून घेतलेलं आहे. तर खोबऱ्यामध्ये तुम्हाला माहितच आहे, जे आपल्या केसांसाठी पण चांगलं आहे, आपल्या स्किनसाठी चांगलं आहे, आपल्या नखांसाठी पण चांगलं आहे. ओव्हरऑल काय तर हेल्दी फॅट्स यामध्ये असतात. त्यानंतर इथं मी 1 किलो एवढी खारीक पावडर घेतली आणि ही खारीक पावडर मी घरीच तयार केलेली आहे. तर मी खारीक आणली, त्याला फोडली, ती 2 दिवस उन्हामध्ये छानपैकी वाळवली. त्यानंतर त्याला खलबत्त्यामध्ये ओबड-धोबड फोडून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरून त्याची खारीक पावडर तयार करून ठेवली आहे. तर ती 1 किलो मी मोजून घेतलेली आहे. तर यामध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न असतं, म्हणजेच लोह असतं, ज्यामुळे आपल्याला कधीच हिमोग्लोबिनची कमतरता होत नाहीये. की जे लोक म्हणतात की हिमोग्लोबिन मला कमी झालं हिमोग्लोबिन, मला आश्चर्य वाटतं की हे लोकांचं हिमोग्लोबिन कसं काय कमी होतं. तर माझ्या आहारामध्ये गूळ, बीट, गाजर आणि खारीक आणि खजूर
या 5 पदार्थांचा वर्षभर मी वापर करते. तर माझ्या घरामध्ये मलाच नाही तर माझ्या मुलांना, माझ्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर आहे सगळ्यांना कधीच हिमोग्लोबिनची कमतरता नाही. माझं स्वतःचं पण 14.5 एवढं माझं हिमोग्लोबिन असतं. याच्या खाली माझं कधीच हिमोग्लोबिन जात नाही, कारण मी सगळं लोहयुक्त पदार्थांचं आमच्या आहारामध्ये असतात. तर ही खरी पावडर आहे ती. तर मला आजपर्यंत असा प्रश्न पडतो की लोकांचं हिमोग्लोबिन कसं काय कमी होतं राव? मला तुम्ही याचं कमेंट करून नक्की उत्तर द्या. त्यानंतर इथं मी 2 टीस्पून एवढी इथं सुंठ पावडर घेतलेली आहे. त्यानंतर 1 टीस्पून एवढी इथं मी विलायची पावडर घेतलेली आहे आणि एक इथं जायफळ घेतलेलं आहे. इथं मी मखाना घेतलेला आहे. हा पॅकेटवाला मी मखाना इथं घेतलाय, राजभोग कंपनीचा घेतलाय. हे लूज पण मिळतात. तर तुम्हाला वजन करून पाहिजे असेल ना 200 ग्रॅम 100 ग्रॅम तसंही तुम्ही घेऊ शकता. तर मी पॅकेटवालेच घेतलेले. हे 600 रुपयाला मला मिळाले 250 ग्रॅमचं पॅकेट. तर यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मिनरल्स असतात, जसं की पोटॅशियम, मॅग्नेशियम, त्याचबरोबर फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न, झिंक आणि व्हिटॅमिन बी पण यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे हे आपल्या हाडांसाठी खूप जास्त चांगलं असतं, त्याचबरोबर हार्टसाठी चांगलं असतं. तर आता यातले काही इन्ग्रेडियंट आहेत ते आपण ड्राय रोस्ट करणार आहे आणि काही जे आहेत तुपामध्ये आपण थोडेसे परतून घेणार आहे आणि काही तळून पण घेणार आहे. तर आता ते आपण किचन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला, सगळ्यात अगोदर आपण मखाने भाजून घेणार आहे. मी 2 बॅच मध्ये भाजणार आहे याला. लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला थोडंसं असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचंय. छान क्रिस्पी झालेत मखाने, एक नंबर. हे बघा, तोडल्यानंतर त्याचा भुगा होतोय, तुटलं जाते. आता मी हे काढून ठेवते ताटामध्ये थंड होण्यासाठी. आता आपण तीळ भाजून घेणार आहे. तीळ पण आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे. छान खरपूस वास येईपर्यंत तीळ मी भाजून घेतलेत, लो टू मिडियम फ्लेमवरच भाजलेत. आता आपल्याला जवस भाजून घ्यायचे. आता आपले जवस देखील भाजून झाले. आता आपण ते काढून घेऊया. आता आपण खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं मी 2 बॅच मध्ये भाजणार आहे आणि आता खोबरं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर लाईट गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय. हे बघा, आता खोबरं भाजून झालंय. आता मी काढून घेते. आता आपण जे पदार्थ थोडेसे आपण तूप टाकून भाजणार आहे तर ते भाजून घेणार. त्यासाठी मी थोडंसं आता आपण जे तूप घेतले त्यातलंच टाकले. सगळ्यात अगोदर आपण यामध्ये आता बदाम भाजणार आहे. प्रत्येक पदार्थ आपण ना सेपरेट भाजायचे. म्हणजे काय होतं की काही पदार्थांना भाजायला वेळ जास्त लागतो तर ना कमी वेळ लागतो. हे बघा, आपले बदाम पण छान असे भाजून झाले. तर मी आता काढून घेते. हे बघा, अशी सालेची तडकायला लागते तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे. तुम्ही ते बघू शकता. त्याच तुपामध्ये आपल्याला काजू भाजून घ्यायचे आणि काजू आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे. बघा, आता काजू पण आपले भाजून झाले. आता मी काढून घेते. आता मी आणखी 1 चमचाभर तूप घालते यामध्ये. आता यामध्ये आपण सनफ्लावर सीड, मेलन सीड, आपण सगळे सीड्स एकत्रच भाजणार आहे. कारण हे सीड भाजण्यासाठी एकसारखा वेळ लागतो, म्हणून आपण ते एकत्र भाजले तरी चालतात. पण लो टू मिडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आपले आता सगळे सीड्स आहेत ते पण छान असे भाजले गेले आहेत. आता मी ते काढून घेते. आता मी याच ड्रायफ्रूटच्या ताटामध्ये याला काढून घेते. आता आपण डिंक तळून घेणार आहे. तर डिंक तळण्यासाठी मी थोडंसं तूप जास्त घालते. तूप गरम झालं की नाही चेक करायसाठी काय करायचं, एक डिंकाचा खडा असा घालून बघायचा. तर टाकल्यावर असा फुलला पाहिजे. आणि छान असा तळून घ्यायचा आपल्याला. हे बघा, असं छान तळला गेला पाहिजे. हे बघा, असं मोठं बाउल घेतले मी. आता त्या बाउलमध्ये सगळं काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी सगळा डिंक तळून घेतलेला आहे. आता आपण हा थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आता डिंक तळून राहिलेल्या तुपामध्येच आपण आता गोडांबी पण आता थोडीशी परतून घेणार आहे. 2 मिनिटं मी ह्याला लो फ्लेमवर परतून घेतलंय. आता हे छान परतली गेली आपली गोडांबी. आता ही मी काढून घेते. आता आपण खारीकची पावडर भाजून घेणार आहे. तर मी 2 बॅच मध्ये भाजणार आहे. आपल्याला खूप नाही भाजायची, फक्त थोडीशी गरम होईपर्यंतच भाजून घ्यायची आहे. खारीक पावडर मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतली आहे. आता कढईमध्ये मी थोडंसं तूप घालते आणि आता यामध्ये आपण मेथी जी भिजवून ठेवलेली आहे ती भाजून घेणार आहे. आणि आता ही आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे. हे बघा, आता आपली मेथी पण छान अशी परतून झालेली आहे.
आपण खारीकची पावडर काढली होती त्याच परातीमध्ये आता ही मेथी मी काढून घेते. मेथी भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये 3-4 चमचे मी तूप घातले आणि आता यामध्ये आपण जे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते घालणार आहे. सुरुवातीला एकदमच सगळं तूप न घालता थोडं थोडं घालायचं. अगोदर मी 3-4 चमचे घातले आणि नंतर भाजत आल्यानंतर जसं लागेल तसं मी थोडंसं 1-1 चमचा घालणार आहे यामध्ये तूप. हे बघा 2-3 मिनिट भाजल्यानंतर आता मी परत यामध्ये थोडंसं तूप घालते. तुम्ही बघू शकता मी सगळं जेवढं तूप घेतलं तो सगळं घातलेलं आहे. पीठ भाजताना पुरेसं तूप घालायचं. अशा प्रकारच्या गुठळ्या झाल्या पाहिजे. एवढं तूप घालायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं. खाताना पण ते असं टाळूला चिटकत नाही. हे बघा आता आपलं नाचणीचं पीठ जे आहे ते असं छान असं भाजलं गेलंय. जवळजवळ 10 ते 12 मिनिटं मी ह्याला लो टू मिडियम फ्लेमवर भाजले टोटल. मी ती काढली होती ना त्या परातीमध्येच हे पण पीठ काढून घे. आता मी मखाने सगळ्यात अगोदर वाटून घेते. थोडे थोडे घ्यायचे आहे आणि आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे मी हे मखाने वाटून घेतले आणि आता ह्या परातीमध्ये आपण जे खारीक आणि नाचणीचं पीठ वगैरे सगळं ठेवलेलं आहे ना त्यामध्येच मी आता हे काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी 3 बॅचमध्ये मखाने वाटून घेतलेले आहे. आता आपण तीळ वाटून घेणार आहे. अशा प्रकारे मी तीळही वाटून घेतलेले आहे. आता मी जवस वाटून घेते. अशा प्रकारे मी ते जवसही वाटून घेतलेले आहे. आता इथे मी गोडंबी घेतलेली आहे. आता ही मी वाटून घेणार आहे. अशा प्रकारे मी ही गोडंबी पण वाटून घेतलेली आहे. ती पण आपल्याला याच्यामध्येच काढून घ्यायची. ते नट्स आणि काजू बदाम आहेत ना ते आपण वाटून घेणार आहे. ते मी थोडंसं असं मिक्स करते. आता आपण हे थोडे थोडे घ्यायचे आणि याची पण आपल्याला तुम्हाला थोडेसे चंक्स पाहिजे असतील ना तर तुम्ही थोडं ओबडधोबड वाटून घेतले तरी चालतील. पण मी पूर्णपणे पावडर करणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी हे ड्रायफ्रूट वाटून घेतलेले ते. अशा प्रकारे मी 4 बॅच मध्ये सगळे ड्रायफ्रूट वाटून घेतलेले. तर हे परातीमध्ये ना हे पूर्ण परात भरली आहे तर हे कालवता येणार नाहीये. आता मी काय करते हे मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते. आता आपण जी सुंठाची पावडर घेतलेली होती ना ती पण यामध्ये घालून द्यायची आहे. विलायची पावडर पण घालायची आणि आता हे जायफळ आहे तर हे मी किसून घालते आता. खोबरं मी थोडंसं जाडसरच ठेवणार आहे. फक्त पल्स मोडवर एकदा दोनदा फिरवणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी खोबरं वाटून घेतलंय. आता राहिलेलं पण खोबरं मी असंच वाटून घेते. आता आपण डिंक वाटून घेणार आहे. अशा प्रकारे मी हा डिंक वाटून घेतलेला आहे. सगळा डिंकही वाटून घेतलाय. 3 बॅच मध्ये वाटला मी. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर. आता ह्यामध्ये ना अशा पिठाचे थोडेसे असल्या गुठळ्या राहतात. हे बघा. तर आता मी काय करणार आहे ह्याला एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे. फक्त पल्स मोडवर एकदा दोनदा फिरवायचं आणि आपलं मिश्रण जे आहे छान असं एकजीव होईल. मग आता मी हे मिश्रण आहे ना परातीमध्ये पहिलं काढून घेते कारण मी आता मिक्सरमध्ये वाटल्यानंतर हे पातेल्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही ते बघू शकता अगोदरचं मिश्रण आणि आताचं किती फरक दिसतोय. तर ह्याला बऱ्यापैकी आपल्याला बाइंडिंग पण दिसत आहे. सगळ्या गुठळ्या हे मोडल्या गेल्या आहे. अगोदर आपण पाक नाही केला का तर हे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर ह्याला आपल्याला किती बाइंडिंग आलंय ना ते बघण्यासाठी काय करायचं लाडू बांधून बघायचा बांधता येतोय का. तर इथे तुम्ही बघू शकता याचा लाडू इझिली बांधला जातोय म्हणजे याला बाइंडिंग आहे पुरेसं तूप पण आहे. याच्यासाठी मी अगोदर पाक नाही केला की आता ह्याला किती तुपाची गरज आहे ना तेवढंच आपण पाक करण्यासाठी आता म्हणजे गुळ वितळण्यापुरतच आपण याला तूप वापरणार आहे. जर तुम्ही अगोदरच पाक केला त्यामध्ये जास्त तूप घालून ठेवलं तर काय होतं लाडूमध्ये तूप आहे ना खूप जास्त होतं आणि मग ते खाताना ना घशामध्ये असं तूप तूप लागतं.
त्यामुळे मग काय करायचं, अगोदर असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. अर्धा किलो अगोदर तूप घेतलं होतं ना, तर ते सगळं संपलं. त्यानंतर आता मी 100 ग्रॅम परत तूप घेतलेलं आहे. म्हणजे टोटल आपल्याला इथं फक्त 600 ग्रॅमच तुपाचा आपल्याला एवढ्या लाडूसाठी वापर झालेला आहे. आता आपण जो अर्धा किलो गुळ घेतला होता ना चिरून, तो आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आणि आता आपल्याला याचा खूप असा घट्ट पाक नाही करायचा, फक्त गुळ वितळेपर्यंतच आपल्याला याला वितळून घ्यायचंय. तुम्ही ते बघू शकता, फक्त 2च मिनिट झालेले आहे आणि आपला गुळ आहे तो पण मेल्ट झालेला आहे. हे बघा, असं आपल्याला पाक तयार झाला पाहिजे. फक्त वितळवून घ्यायचंय आपल्याला. याच्यामध्ये ना गुळाचे जे खडे असतात ना ते राहिले नाही पाहिजे, पूर्णपणे सगळा गुळ वितळला पाहिजे. आता हे वितळलाय, आता मी लगेच गॅस बंद करते. हे बघा, आता गॅस बंद केलाय आणि आता हे गरम गरमच आपल्याला आता मिश्रणामध्ये ओतायचं आहे. थांब आताच नाही, घे ओढून सगळं. गरम गरमच आपल्याला हा पाक आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. हाताने अजिबात मिक्स करायचं नाही, कारण तूप आणि गुळ आहे ते खूप असं गरम असं चटके बसून भाजू शकतो तुम्हाला. त्यामुळे हे झाऱ्याने किंवा जे तुम्ही हलवायला चमचा घेतला असेल ना त्यानेच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. गुळाचा पाक करत बसायची अजिबात गरज नाही, फक्त मेल्ट झाला की लगेचच टाकून द्यायचंय. तुम्ही जर जास्त पाक जर तुम्ही जर घट्ट करत बसला ना तर तो लगेचच ना काय होतं, गुळ आहे ना लगेचच कडक व्हायला लागतो आणि मग आपले लाडू पण आहे ना असे नरम नाही राहत, एकदम कडक होऊन जातात. आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे, तर हाताने एकदा आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गूळ जो आहे तो अगदी खालपर्यंत सगळ्या मिश्रणाला लागला जाईल. हे बघा, अगदी छान आपला इथं लाडू तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपले सगळे लाडू तयार करून झालेले आहेत आणि एवढ्या मिश्रणामध्ये जवळजवळ 1,400 लाडू तयार झालेत. आणि वजन मी याचं केलंय तर हे बरोबर 5 किलो आहे. तर हे लाडू इतके छान झालेले आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा. तर तुम्हाला कधीच आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिनची कमतरता तुम्हाला भासणार नाही, हिमोग्लोबिनची कमतरता भासणार नाही. आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या बॉडी पार्टला उपयोगी आहेत, इतके हे पौष्टिक लाडू तयार झालेले. तुम्ही पण नक्की करून बघा. त्यामध्ये मी जे साहित्य वापरलंय तर त्यापैकी तुम्हाला जे आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालणार आहे, किंवा तुम्हाला आणखी दुसरे काही ऍड करायचे असेल तर तुम्ही तसंही करू शकता. तर आता एक लाडू मी तोडूनही दाखवते. पूर्ण साहित्याची लिस्ट अगदी डिटेलमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथे तुम्ही नक्कीच चेक करा. तुम्ही ते बघू शकता किती सॉफ्ट आपले लाडू इथे तयार झालेले आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करा आणि खाऊन बघा. तुम्हाला हिमोग्लोबिनची, आयर्न, कॅल्शियम कशाची कमतरता कधीच होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे.